काय झालं गोपाळजी, बोला ना. आर्या मॅडम, काल तुम्ही आमच्या घरी आला होता, बेशुद्ध होऊन पडला. नक्की काय झालं होतं? कशामुळे चक्कर आली तुम्हाला? गोपाळजी, मी खरं सांगते, पण मला चक्कर नव्हती आली. मग बाहेर जिथे पूजा मांडली होती ना, तिथे मी सर्वांसोबतच बसले होते आणि एक छोटा मुलगा आला आणि मला म्हणाला की मला कोणीतरी आतमध्ये वाड्यात बोलवलंय. मग मी वाड्यात गेले तर वाड्यात कोणीच नव्हतं. तिथे आतल्या बाजूला एक खोली आहे, तिचा दरवाजा उघडा होता म्हणून मी खोलीत गेले. खोलीत तेव्हा खरंच कोणी नव्हतं, मला आठवतंय. पण अचानक मला मागून डोक्यात कोणीतरी मारलंय असं मला वाटलं. म्हणजे कदाचित काहीतरी लागलं असेल किंवा काय पडलं वगैरे असेल वरून, मला माहित नाही. आमच्या घरात तुम्हाला कोण काम? नाही, तुमच्या घरातल्यांनी असं नाही म्हणते मी, पण जे घडलं ते सांगते. तुम्ही कोणाला बघितलं का तिथं आजूबाजूला? काय लय लागले का तुम्हाला? हो, जरा. तुमची हरकत नसेल तर मी बघू शकतो का? हो, बघा ना. इथे लागले का? नाही गोपाळजी, ह्या इथे वरती. इथं? हळू हळू. बापरे, बरंच लागलंय की हो. हो गोपाळजी, एक रिक्वेस्ट आहे फक्त, प्लीज तुम्ही दादाला यातलं काही सांगू नका. कारण दादाला जर हे कळलं तर तो अख्ख्या गावाला धारेवर धरेल. म्हणजे मी मुद्दाम त्याला या गोष्टी सांगितल्या नाही, कारण एकतर तिथे पूजेचं सगळं वातावरण आणि त्याने उगाच तुमच्या घरी खूप तमाशा केला असता. काय त्याची चूक नाहीये, तो सगळं सहन करेल गोपाळजी. पण मला जर त्रास झाला, त्याला अजिबात सहन होत नाही ती गोष्ट. म्हणून मी ठरवून काही गोष्टी त्याला सांगत नाही. तुम्हाला सांगते, मी शाळेत होते आणि वर्गातल्या एका मुलाशी माझं भांडण झालं होतं. तर त्याने रागाच्या भरात माझ्या सायकलच्या टायरची हवा सोडली. मग मी आपली सायकल ढकलत ढकलत पायी पायी आले घरी आणि घरी येईपर्यंत खूप दमले होते. आणि मी दमले म्हणून माझ्या भावाने त्या मुलाला रागाच्या भरात इतकं मारलं की त्या दिवशी जर मी मध्ये पडले नसते ना, तो मुलगा कदाचित मेला असता. बापरे. हो, मागे कॉलेजला असताना पण एका मुलाने मला प्रपोज केलं होतं आणि मला काही तो आवडत नव्हता. मी त्याला नाही म्हणाले, तो तरी माझ्या मागे लागला. दादाला हे काय माहित कुठून कळलं, दादाने त्या मुलाची अशी धिंड काढली गोपाळजी. म्हणून मला ना त्याच्या ह्या स्वभावाची आता खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. म्हणून काही गोष्टी नाही होय, मी समजू शकतो सगळं. मी काय सांगणार नाही कोणाला. ते लागले बरं का, त्याला काहीतरी लावा, जखमीवर औषध देऊ शकतो. काय नाही होत, तुमची काळजी वाटत होती. म्हटलं काय झालंय बघायला यावं. मी निघतो आता दुकानावर, काम आहे. हो. आई औषध पाणी वेळेवर घेते ना आणि नीट वेळेवर खाते पिते ना आता. होय. अगं तू तिला बघितलं तर बोलणार पण नाहीस की ती आजारी आहे म्हणून. पण लाले तू तिला बघायला यायला पाहिजे होतस. हा होता, त्या मुद्दामच नाही आले. तिकडे आले असते तरी तर सगळ्यांच्या डोळ्यात खुपलं असतं. म्हटलं जाऊ द्या, आई बरी होणं जास्त महत्वाचं होतं. झाली बघ ती बरी. डॉक्टर पण बोलले की आता धोका टाळलाय म्हणून. पण तुला खरं सांगू का पोरी, तुझं येळेला मदत केली नसतीस ना तर तुझ्या आईचं काही खरं नव्हतं बघ. अगं तुझ्या बापानं कोणा पुढे नाही हात पसरलं, पण एक बी नाही मदतीला उभा राहिला. पण माझी लेकच माझ्या मदतीला उभी राहिली. झाले
आता तरी सांग, एवढं पैसा आलं कुठनं तुझ्याकडं? लाले, काय विचारतोय मी? तात्या, आईचं ऑपरेशन झालं, तिला बरं वाटतंय. आता तिच्याकडे ध्यान द्या ना. पैशाचं लोड नका घेऊ. अगं तसं नाही, आमच्यामुळे उगाच तुला अडचण न ग. हे बघ, तुझा संसार आहे, त्यात पुन्हा आमच्यामुळे अडचणी नकोत. मला सांग, तू तुझं दागिनं बिगिनं मोडलं का काय? नाही. मग पैसे काही याजानं घेतलं? मी एवढं पैसे आले कुठून? डाले, बाप आहे मी तुझा. मला तरी खरं सांग, मला माहिती आहे आपल्या माणसासाठी तू काय बी करायला आणि कुठल्या बी थराला जायला कमी करत नाहीस. काय केलंस तू या पैशासाठी? डाले, काय विचारतोय मी तुला? तुला शपथ आहे माझी? मला सगळं खरं खरं सांग, काय केलंस तू या पैशासाठी? तात्या, मी ते मी ते पैसे माझ्या मैत्रिणीकडून घेतले. शाळेतली मैत्रीण एक माझी, तिचा नवरा लय पैसेवाला आहे. तिने मला सांगितलंय, तुला जसं जमल तसं परत कर पैसे. आता तुम्ही जेव्हा द्याल ना, मी तिला परत देऊन टाकेन. तुम्ही नका काळजी करू. आता तरी झालं समाधान तुमचं? हो, काय चाललंय तुमचं? आता तर तुम्ही माधुरीला शोधणं बी बंद केलंय. आपली माधुरी कुठं असेल, कशी असेल, काही हाय का नाही विचार? तिनं आपला विचार केला काय? मग आपण कसा करायचा ते विचार? घरातलं पैसे घेऊन पळून गेल्या म्हणल्यावर जिथं कुठं असेल तिथं मजेत असेल. तिची काळजी करायची काय कारण नाही. आई बापाच्या तोंडाला चांगलंच काळं पासून गेल्या ती जर परत आली तर तिला मी घरात घेणार नाही सांगून ठेवतो या. पक्या